काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। औसा पोलीस स्टेशनमध्ये सपकाळांविरोधात तक्रार दाखल आहे। भाजप आमदार अभिमन्यू पवारांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। एमपीएससी पेपर फुटी संदर्भात अभिमन्यू पवारांवर सपकाळ यांनी आरोप केलेले होते। या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, सपकाळांनी आपली बदनामी केली असा यावर अभिमन्यू पवार यांचा पलटवार आहे आणि समाज माध्यमांमध्ये प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी ते करताना दिसत आहेत। सरकार शिक्षण व्यवस्थेबद्दल गांभीर्य नाहीये, सरकारला गंभीरच नाहीये असं राऊत म्हणतात। शिक्षण व्यवस्थेच्या परिस्थितीला फडणवीस जबाबदार आहेत। राज्याचं शिक्षणाशी या ठिकाणी जी काही अवस्था सुरू आहे ती अत्यंत चुकीची आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलेला आहे, यावर राऊतांनी भाष्य केलेलं आहे। जंत्रमंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला, आम्ही काय टीका केली का, आम्हाला वेडवाकडं बोला। अहो तुम्ही काय करताय? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पूर्ण रसातळाला गेलंय त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात आणि केंद्रामध्ये मोदी आणि शहा आहेत। तुम्ही मुद्द्याचं बोला, मेरिटवर बोला आणि मग आमच्यावर टीका करा विरोधकाला। आमचं कामच आहे तुम्हाला आरसा दाखवणं। हे तुम्ही संजय शिरसाटना शिक्षण मंत्री करायला पाहिजे होतं ना। ते मौलाना अब्दुल कलाम आझादच आहेत, राधाकृष्णनच आहेत। कोणीच सापडत नाही म्हणून कोणालाही शिक्षण मंत्री करायचं असं ते खाताय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।